करतोय। पंचकृषी संघटनेचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय प्रकाश ठाकूर साहेबांच्या शुभ हस्ते प्लेयर ऑफ द मॅच। तदनंतर साहेब थांबायचं आहे, सागरसाठी पारितोषिक आहे। बेस्ट ऑफ लक नेक्स्ट मॅच साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज सागर। सो प्लीज लवकर यायचं सागर। आणि तदनंतर सुमित साठी कॅश प्राइज आहे। सुमित साठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे सुमित। आणि राजेश साठी 100 रुपयाचा कॅश प्राइज झाला सचिन म्हात्रे यांना। राजेश व्हॉट अ ब्रिलियंट कॅच, द कॅच ऑफ द डे म्हणावं लागेल। 100 रुपयाचा कॅच प्राइज। आणि व्हॉट अ बॉलिंग सुमित, जबरदस्त प्रयत्न। खरं तर सुमित साठी हे 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे। जरूर छोटा पॅक बडा धमाका म्हणून म्हटलं जातोय। व्हॉट अ बॉलिंग बट हार्ड लक सुमित। जाऊया आपण ऑनगोइंग मॅच कडे जिथे असतील आमचे सुहास म्हात्रे सर। थँक्यू परमेश सर, थँक्यू जितेंद्र पाटील सर। थँक्यू जितेंद्र पाटील सर आणि परमेश पाटील सर। बघा इथे पुन्हा एकदा वळतोय मॅचकडे। मध्यंतराची वेळ आहे, थोडंसं दुपारचं सत्र चालू झालेलं आहे आणि या दुपारच्या सत्रामध्ये जर विचार केला तर घड्याळामध्ये आपण पाहिलं तर नक्कीच 2 वाजून 10 मिनिटाचा वेळ झालेला आहे। अशा वेळेत मात्र स्वरा दिव्या इलेव्हन्स आणि विपक्ष युनिटी टायगर्स या 2 संघांमध्ये इथे सामना पाहायला मिळतोय। आपण पाहिलं होतं स्वरा दिव्या इलेव्हन्सच्या संघाने इथे पण नाणेफेक जिंकली होती आणि या 4 ओव्हरच्या सामन्यांमध्ये इथे मात्र प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं। युनिटी टायगर्स या संघाला इथे आपण आमंत्रित केलं होतं फलंदाजीसाठी आणि इथे पाहतोय आपण प्रतीक हा पहिला गोलंदाज वापरला जातोय तो म्हणजे स्वरा दिव्या इलेव्हन्सच्या संघाकडून। आणि इथे मात्र निकेत ठाकूर आणि बबन म्हात्रे हे 2 घातक फलंदाज मैदानावरती दाखल झाले होते। खरं तर निकेतच्या पहिल्याच चेंडूवरती मात्र षटकार आला होता निकेतने ठोकलेला। तदनंतर मात्र बबन म्हात्रेला माघारी परतावं लागलं। नवीन फलंदाज आलेला आहे, दाखल झालेला आहे, आपण बघतोय विदित म्हात्रे। कालिश्री गावचा हा सिने सितारा आज मात्र युनिटी टायगर्स या संघामध्ये पाहायला मिळतोय। गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय प्रतीक आपल्या षटकातील चौथा चेंडू घेऊन। हा चेंडू थोडासा डीप राहिला होता, अलॉंग द बॉडी अशा प्रकारे फेकण्याचा प्रयत्न, परंतु पंचांच्या माध्यमातून हा स्वैर घोषित केला जातोय। आणि बघा इथे मात्र 1 धाव स्कोरबोर्डवरती ॲड केली जाईल। धावफलकावरती धावा लागल्यात 8। बघूया वन्स अगेन पुन्हा एकदा ओव्हर द विकेट मारा उजव्या हाताचा फलंदाज। पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे। बघतोय फ्लाय स्लिपमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे, गल्लीमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे, पॉईंटमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे आणि बघतोय आपण कव्हर पॉईंटमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे आणि लॉंग ऑनमध्ये स्वतः निकेत मोकल या वर्षातला हिरो ठरलेला हा खेळाडू आहे। यावेळचा चेंडू होता, खेळून काढला पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक, चुकी नाही। वन्स अगेन पुन्हा एकदा विकेट जातोय तंबूच्या हस्ते याला। इथे मात्र निखिलच्या हातामध्ये विसावला हा खेळाडू, मात्र इथे माघारी परतावायला लागेल विनीत म्हात्रेला। एक जोर का झटका जोर से लगा। नक्कीच खूप सुंदर गाणं म्हणावं लागेल। खरं तर आमचे सर्वच खेळाडू व्यवसायाच्या निमित्तानं मुंबई पनवेल असतील, पेड असेल, भरपूर ठिकाणी कामाला असतात, परंतु आज मात्र क्रिकेट खेळायचं आहे। खरं तर चॅम्पियन ट्रॉफी झाल्यानंतर वाशी विभागाची आम्हाला वाटलं होतं क्रिकेट इथं संपलं म्हणून, कारण नेहमीच आम्ही या मैदानावरती जात असताना एक करडी नजर या मैदानावरती टाकत होतो आणि अपेक्षा होती की वन्स अगेन पुन्हा क्रिकेट चालू होईल का, परंतु 10वी आणि 12वीच्या एक्झाम असल्याकारणानं आम्हाला इथं थांबावं लागलं होतं। तदनंतर स्वप्न पाहिलं होतं सर्वच या विभागातील क्रिकेटच्या खेळाडूनं की VVPL वाशी विभाग प्रीमियर लीग 2023चं सत्र व्हावं आणि तदनंतर मात्र या स्वप्न पाहिलं, परंतु हे स्वप्न पूर्णत्वाला नेण्याचं काम मात्र ट्रॉफी फायटर फाउंडेशनचे सर्व सदस्य आणि त्यानंतर वाशी विभाग क्रिकेट संघटनेमधले सर्वच मित्रप्रेमी एकत्र आले आणि हा सोहळा बघा पूर्णत्वाला नेण्यासाठी एक मीटिंग झाली आणि त्या मीटिंग नंतर मात्र आपण बघतो एक भव्य दिव्य सामना, न चुकावा असा क्षण आहे, न चुकावा असा सोहळा आहे। भव्य दिव्य 2023चा हा क्रिकेटचा महासंग्राम तुम्ही अनुभवताय। ज्ञानेश्वर
म्हात्रे मोठे वडाव संघाचा हा सिनियर सितारा डावखुरा फलंदाज आहे आणि टेनिस क्रिकेट हा डावखुऱ्या फलंदाजाचा क्रिकेट म्हटलं जातं. अनेक बघतोय आपण मागच्या मॅचमध्ये सुद्धा सागरने भेदक फलंदाजी केली होती आणि आपला सामना आपल्या नावावरती केला होता. खरं तर प्रत्येक खेळाडूने आपली आकांक्षा महत्त्वाकांक्षा पणाला लावलेली आहे. आज मात्र कोणता संघ विजयी होईल प्रत्येकाची प्रयत्नांची पराकाष्ठा सुरूच आहे. पहिला षटक प्रतीक हाताळतोय. लोअर पुलटॉस चेंडू होता व्ही शेप मधला फटका एक तंत्रशुद्ध फटका जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय दणदणीत चौकार आला चौकार. जरूर बघतोय आल्या डावखुरा फलंदाज ज्ञानेश्वर मात्रेच्या बॅटमधून आलेला हा चौकार पाहायला मिळाला. 20 शेपमधला हा फटका होता. खरं सर गती परिवर्तन केलं होतं परंतु या गती परिवर्तनामध्ये मोहाला बली पडला नाही परंतु एक तंत्रशुद्ध फटका पाहायला मिळाला. धावफलकावरती धावा लागल्यात 12. अजूनपर्यंत 2 विकेट तंबूच्या आश्रयाला गेल्यात. व्यालेस मात्र बॅकफुटला गेला एक फटका खेळला मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. आउटफील्ड खूप फास्ट होती परंतु चेंडू मात्र अडवला गेलाय. तिथे मात्र बघा आपण डीपमध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला आणि चेंडू अडवला गेलाय. षटकाची समाप्ती झाली. एक धाव स्कोअर बोर्डवरती ॲड केली जाईल आणि बघतोय चौकारानंतर आलेली एक धाव 13 धावसंख्या धावफलकावरती आहे परंतु 2 मोरे मात्र तंबूच्या आश्रयाला गेल्यात. पहिला मोरा गारद झाला होता बबन म्हात्रे 7 या धावसंख्येवर. तदनंतर दुसऱ्याच 8 या धावसंख्येवरती मात्र विनीतला माघारी परतावं लागलं होतं. दोघांची जर धावसंख्या पाहिली तर दोघंसुद्धा शून्यावरती बाद होऊन तंबूच्या आश्रयाला गेलेत. परंतु निकित न पाहायला मिळते निकित ठाकूर छोटा रिचार्ज बडा धमाका म्हणून या विभागामध्ये गणला जातो. मोठ्या मोठ्या मानाच्या स्पर्धेमध्ये आपली गुणवत्ता सिद्ध केलेली आहे या खेळाडूने. परंतु हे खेळाडू खेळत असताना आपण मात्र आयकॉन खेळाडू आहात. आपण बघतोय आपण नक्कीच युनिटी टायगर्स या संघाच्या वतीने खरं तर युनिटी टायगर्स या संघाचा आपण संघमालक पाहिलं तर आर्यन पाटील सर राजू पाटील दादा स्वतः कर्णधार या संघाचे संघमालक आहेत. तर आयकॉन खेळाडू म्हणून आपल्याला निकित ठाकूरला पाहायला मिळतोय. जयेश म्हात्रे नरेश म्हात्रे विनीत म्हात्रे कालेश्री ज्ञानेश्वर म्हात्रे मोठे वडाव गणेश मोकल बेनवले भूपेश लाखोले अतुल मोकल बेनवले प्रयाग म्हात्रे कालेश्री अनिकेत म्हात्रे वाशी आणि हर्षल म्हात्रे वाशी हा प्लेइंग 11चा स्क्वॉड मात्र आमच्याकडे पाठवण्यात आलेला आहे. परंतु आज मात्र येणाऱ्या 3 षटकांमध्ये किती धावसंख्या जमवली जाईल हा मात्र निर्धार करून आलेला हा खेळाडू. खरं तर अपेक्षेचं ओझं यावेळेस निकित ठाकूरच्या डोक्यावरती असेल कारण हा फलंदाज मात्र टिकला ना तर इथे मात्र मोठी धावसंख्या उभी राहील. परंतु डावखुरा फलंदाज ज्ञानेश्वर यावेळेस मात्र स्ट्रायकिंग एंडला असणार आहे. तर गोलंदाजी मार्क स्वतः गोलंदाज यावेळेस मात्र संघाचा कर्णधार ओनर बघतोय आपण रुपेश म्हात्रे याला. खरं तर रुपेश म्हात्रे हा सुद्धा एक अष्टपैलू खेळाडू आहे. दिव एनकडून पंचांच्या डाव्या बाजूने ओव्हर द विकेट मारा घेऊन येते डावखुऱ्या फलंदाजासाठी. बघतोय आपण राऊंड द विकेट मारा घेऊन येतोय डावखुऱ्या फलंदाजासाठी. बघतोय आपण आता मात्र लॉंग ऑन सीमेरेषेमध्ये जवळ एखादी डीपमध्ये क्षेत्ररक्षण सजवण्यात आलेलं आहे. तदनंतर आपण बघतोय लॉंग ऑन आहे मिड विकेट आहे स्क्वेअर लेग आहे. अशा प्रकारे डीपमध्ये हा मात्र या फलंदाजाला ठरवण्यात आलेली ही क्षेत्ररक्षण आहे. थोडासा ऑफस्टंपच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला गेला अलॉंग द बॉडी परंतु हा चेंडू स्क्वेअर घोषित केला जातोय. पंच बघा आम्हाला नरेश म्हात्रे साहेब आहेत. खरं तर ही VVPL आयोजन करण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाडा आहे. जरूर आम्ही नंतर उल्लेख करणारच आहोत परंतु आज मात्र पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. 14 धावसंख्या धावफलकावरती. हो वन्स अगेन लगातारचे 2 चेंडू वाईट घोषित केलं जात आहेत आणि वाईटची इथे मात्र बघा एक रांग लागण्यात आलेली आहे. अवंत धावसाने धावफलक पुढे जातोय. धावफलकावरती धावा लागल्यात 15. पाहतोय आपण 13 या धावसंख्येवर पहिलं षटक समाप्त झालं होतं. एक भेदक षटक पाहायला मिळालं होतं कारण सुरुवातीच्या पहिल्या 2 ते 3 चेंडूंमध्ये त्यांना 2 विकेट परिधान केलं होतं. म्हणजे ते विकेटची टॉनिक त्यांनी पाहायला मिळाली होती प्रतीककडे. यावेळचा चेंडू सुरेख चेंडू होता. आता मात्र फुल पिच डिलिव्हरी होती. खडे खेळण्याचा फटका मोठा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला होता परंतु खूपच चेंडूच्या लांब असल्या कारणानं बॅटच्या हा चेंडू मात्र निर्धाव पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. धावसंख्या स्थिर राहते ती म्हणजेच 15. आता मात्र बघतोय पुन्हा एकदा वाईट चेंडू. या षटकामधील 3रा वाईट चेंडू आहे. गती दिशाहीन मारा केला जातोय आणि त्याला मात्र बघतोय आपण की ऑफ स्टंपच्या बाहेर खेळवण्याचा प्रयत्न केला जातो. वाईट यॉर्करचा प्रयत्न आहे परंतु एक प्रयत्न यशस्वी झाला. त्यामध्ये निर्धाव चेंडू आला होता रुपेशचा परंतु तदनंतर मात्र 3 चेंडू बिना अंग मेहनत करता मात्र पाहायला मिळत. असं पाहतोय आपण नक्कीच युनिटी टायगर्स या संघाला मिळाले.
लोअर फुलटा चेंडू होता, बॅटची इनर एज लागली गेली आणि बघतोय आपण पहिल्या स्लिपमध्ये चेंडू मात्र गेला आणि तिथे मात्र चेंडू अडवलाही गेला. क्षेत्ररक्षक तिथे होता, 30 मध्ये हा चेंडू अडवला गेला आणि तिथे मात्र आपण मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली. या षटकामध्ये 3 चेंडू बघल्या तर स्क्वेअर आलेत आणि 2 चेंडू मात्र निर्धाव आलेले आहेत आणि धावफलकावरती धावा स्थिरावलेली आहे 16. एका बाजूला आहे ज्ञानेश्वर तर दुसऱ्या बाजूला निकित ठाकूर. निकितने 7 धावांचं योगदान मात्र संघाला दिलंय. लोअर फुलटा चेंडू यावेळेस मात्र अलॉंग द कार्पेट शॉट, चेंडू चाललाय लॉंगर मध्ये. सचिन म्हात्रे स्वतः तिथे आहे. बघा जर विचार केला तर थोडीशी थ्रो भमलिंग झाली होती, परंतु एकच धाव धावफलकावरती येते. आणि सचिन म्हात्रेचा जर विचार केला ना तर गणेश म्हात्रेंनी मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती. कारण आपण पाहिलं होतं श्रीराम चॅम्पियन या संघाच्या माध्यमातून साई पाटीलने मात्र विचार केला होता की सचिनला आपल्या टीममध्ये घ्यावं आणि खूप मोठी बोली लावली होती, परंतु गणेश म्हात्रे इथे मात्र जिंकले होते आणि आपल्या संघामध्ये म्हणजेच आपण बघतोय की दिव स्वरा या संघामध्ये स्वरा दिव्या संघा 11 या संघामध्ये सचिन म्हात्रेला घेण्यात आलं होतं. धावफलकावरती जातोय आपण. 17 धावसंख्या धावफलकावरती आहे. 2 विकेटच्या पतनानंतर रुपेश गोलंदाजी मार्कवर आहे. 3 चेंडूंचा खेळ इथे झालेला आहे. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत, परंतु छोटा रिचार्ज बडा धमाका. श्रीराम कालेश्री या संघाचा एक भेदक अष्टपैलू खेळाडू निकित ठाकूर यावेळेस मात्र स्ट्रायकिंग एंडला असणार आहे. रुपेश या गोलंदाजी सामना करेल. थोडासा विचार केला आणि शक्तीपेक्षा युक्तिश्रेष्ठ, परंतु इथे मात्र अडकवला जातोय. परागच्या हातामध्ये विसावतोय चेंडू. बाद होऊन परतावा लागेल निकित ठाकूरला. जोर का झटका जोर से लगा. ठीक आहे. चॅम्पियन झाले ना दिव्या स्वरा यांनी युनिटी टायगर झालं. मग लायसन्स ग्रुप आणि सिद्धिविनायक फायटर्स येस लायसन्स ग्रुप आणि सिद्धवेद फायटर्स दोन्ही संघांनी रजत तयारीत राहायचं आहे, कारण नेक्स्ट मॅच आपली असणार आहे. बघा तिसरा मोहरा बाद झालाय 17 या धावसंख्येवरती. दुसरा षटक मार्गस्थ होता, परंतु निकितकडून खूप अपेक्षा होती. थोडंसं फंबलिंग झालं होतं. यावेळेस मात्र द लिजंड क्रिकेटर्स ऑफ द कालेश्री गावचा सिने सितारा आपण बघतोय नक्कीच फलंदाज दाखल झालाय. नाव आहे नरेश म्हात्रे. युनिटी क्रिकेट संघ असेल, सत्यदेव क्रिकेट संघ असेल, बबन म्हात्रेंच्या खांद्याला खांदा लावून एक भेदक फलंदाजी करणारा अकादेवी कालेश्री संघामधून खेळणारा हा खेळाडू नाव आहे नरेश म्हात्रे. गोलंदाजीचा सामना करेल. यावेळेचा फटका बघा पॉइंट आणि कव्हरमध्ये सजवलाय. चेंडू चाललाय सीमारेलशी लगत, परंतु एक धाव मोहर तिथे मात्र उमटवली जाईल. स्वतः गणेश म्हात्रे कानोबा संघाचे खेळाडू तिथे उपस्थित होते. एक अष्टपैलू खेळाडू आहेत आणि यावर्षी नक्कीच आपण बघतोय की दिवा जरी स्वरा दिव्या 11 या संघाकडून खूप चांगलं प्रतिनिधित्व करताना पाहतोय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. एक धाव पुढे सरसावतोय. स्कोरबोर्डवरती आडवली जाईल. 18 धावसंख्या धावफलकावरती आहेत. ज्ञानेश्वर यावेळेस मात्र मोठेवडाव गावचा हा सिनियर सितारा मैदानावरती आहे. डावखुरा फलंदाज आहे. बघा लेफ्ट हँड आपण बघतोय की लेफ्टी अँड रायटी कॉम्बिनेशन आहे. अशा वेळेला प्रत्येक वेळेला मात्र आपल्याला क्षेत्ररक्षण सजवावं लागतोय. मध्यंतरीचा हा चेंडू होता. मिडल स्टंपवरचा खेळून काढलाय, परंतु प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय क्षेत्ररक्षक, परंतु चेंडूवरती पोहोचू शकला नाहीये. जोपर्यंत पोहोचेल तोपर्यंत जमिनीला दान झाला होता आणि 2 धावा पूर्ण केले गेल्यात. धावफलकावरती धावा लागल्यात 20 आणि दुसरा षटक इथे समाप्त झालेला आहे. नक्कीच आदरणीय प्रकाश ठाकूर साहेब इथं उपस्थित झालेले आहेत. क्रिकेट वेडे म्हटलं तरी चालेल, कारण जरी ते मोठ्या प्लॅटफॉर्मवर नसले तरी आपल्या गावातील आपल्या पंचक्रोशी खेळाडूंना एक न्याय मिळावा आणि त्यांच्याकडून चांगलं क्रिकेट खेळावं यासाठी नेहमीच प्रयत्नोत्तर असतात. यावर्षी ते मात्र या पंचक्रोशी क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आहेत आणि आमच्या शब्दाला मान देऊन ते इथं उपस्थित झालेत. नाव आहे प्रकाश ठाकूर साहेब आणि आमचे खूपच जवळचे मित्र आहेत. प्रकाश ठाकूर साहेबांना इथे सन्मानित केलं जातोय. रत्नाकर ठाकूर साहेबांना विनंती करेन की प्रेमास पुष्पगुच्छ आणि त्यानंतर या स्पर्धेची VVPL 2023 एक प्रेम भेट म्हणून त्यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जातोय. खूप मोठं योगदान आहे क्रिकेटला आणि आमच्या शब्दाला मान देऊन ते इथे उपस्थित झालेत. साहेब आपलं मनपूर्वक स्वागत. असेच प्रेम आमच्यावरती राहू द्या हीच आपणास विनंती करतो. आणि या बोलूयाच लगेच मैदानाकडे, जिथे 2 षटकांचा खेळ इथं समाप्त झालेला आहे. धावफलकावरती धावा लागल्या 17. 3 विकेटचं पतन झालेलं आहे. ज्ञानेश्वर नक्कीच
नरेश आणि ज्ञानेश्वर. 20 धावसंख्या धावफलकावरती आहे. ज्ञानेश्वर आणि नरेश ही जोडी मैदानावरती आहे. एका बाजूला आपण बघतो युनिटी टायगर्स, तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय ती म्हणजेच स्वरा दिव्या 11 दिव्हा संघ. सत्यविजय गोलंदाजी मार्कवर दाखल होतोय. सत्यविजय म्हात्रे यावेळेस गोलंदाजी मार्कवर दाखल झालेला आहे. राऊंड द विकेट येण्याचा प्रयत्न केला जातोय. नक्कीच मलेघरवाडी या संघाकडून प्रतिनिधित्व करतो. एक भरगत वेगाचा गोलंदाज आहे. गतीवरती स्वार होऊन चेंडू फेकला गेला. पॅडवरती चेंडू आदलला. बॅट आणि पॅडमधला चेंडू होता, परंतु भरधाव वेगाने तशाच पद्धतीने अपील सुद्धा केली गेली, परंतु अपील फेटाळली गेली आहे. एक नामवंत पंच म्हणून ज्यांची गणना केली जाते नक्कीच आपल्याला बघताय आपण रविदादा आहेत आणि त्यांचेच नक्कीच खांद्याला खांदा मिळून प्रेमाचं आणि मित्रप्रेम असणारे आमचे नरेश दादा आहेत. मग ही जोडी आम्हाला अनेक टुर्नामेंट्समध्ये पंच म्हणून पाहायला मिळतोय. एक लेजंड क्रिकेटर आहेत. 80-85चा क्रिकेटचा काल त्यांनी गाजवला आहे, परंतु आजही क्रिकेटपासून वंचित नाही आहेत. आम्हाला खूप मोठं योगदान आहे. वन्स अगेन नरेश मात्र स्ट्रायकिंग एंड, तर गोलंदाजी मार्कवर आहे सत्यविजय. मोठा फटका सजवलाय. चेंडू जाईल का बॉर्डर लाईनच्या बाहेर? येस, नो डाऊट, इट्स आउट ऑफ द पार्क. चेंडू चाललाय प्रेक्षकांच्या भेटीला. येतोय दमदार याला जर हरवायचं असेल ना तर आपले छंद जोपालेच पाहिजे. बघा 40शीतील घातक फलंदाज नरेश म्हात्रे यावेळेस सत्यविजयवरती हल्ला चढवतोय. वन्स अगेन पुन्हा एकदा बघा बॅट आणि पॅड मधला चेंडू होता. परफेक्ट यॉर्कर, परंतु खोदून काढलाय. बघा इथे मात्र फंबलिंग झालंय. काय घडेल आणि नरेश म्हात्रे यांना इथे मात्र माघारी परतावं लागेल. मिस टाइम कॉल झाला आणि नरेश म्हात्रे इज बॅक टू द पॅव्हलियन. नक्कीच कॉल खूप महत्त्वाचा होता. नरेश म्हात्रे बघा जसं आऊट झाले तसे ज्ञानेश्वर यांच्याकडे आले. एक हसतमुख चेहऱ्याने सांगितलं की आपली चूक काय झाली, कारण आपण चूक केल्यानंतर आपली चूक समजणं खूप महत्त्वाचं असते. क्रिकेट इथूनच तुमचा फुलत जात असतो, कारण क्रिकेटमध्ये झालेल्या चुका तुम्हाला माफ केल्या जात नाही आहेत. कारण तुमचा एक चेंडू अडवण्याचा प्रयत्न एक धाव वाचू शकतो, एक प्रयत्न तुमचा एक विकेट गमावू शकतो. त्यामुळे प्रत्येक चेंडूमध्ये क्रिकेटमध्ये प्रत्येक मुवमेंटला खूप महत्त्वाची असते आणि झालेली चूक मात्र सुधारणं खूप महत्त्वाचे असते. कारण आपण जर विचार केला ना तर धावचीची एक विकेट म्हणजे आपल्या संघाला लागलेली एक म्हणतात ना की नड असतो. त्यामुळे अशा प्रकारची धावचीत विकेट देणं इथे मात्र ग्राह्य ठरणार नाही आहे. बघतोय आपण चौथा मोरा बाद झाला 27व्या धावसंख्येवरती. नवीन फलंदाज अनिकेत म्हात्रे हा दाखल होतोय. जगदंबा वाशी संघाकडून खेळणारा हा सिने सितारा आज मात्र खेळतोय युनिटी टायगर्स या संघाकडून. बॅकफुटला गेलाय, पंच करायचं होतं, मिस टाइम झालाय. पुन्हा इथे काय घडतोय बघूया. पंचांचं बोट आकाशाला. पुन्हा एकदा ही विकेट मिळतोय धावचीतची. अजून एक धक्का, जोर का लगा युनिटी टायगर्स या संघाला. हेलो, थँक्यू डीजे. जल्दबाजी तो अपनी बली, दुर्घटना से देर भली. इथे मात्र एक रनआउटची विकेट पाहिली आपण नरेश म्हात्रेच्या स्वरूपामध्ये, तर लगातारची दुसरी विकेट अनिकेत म्हात्रेच्या स्वरूपामध्ये. खरं तर बघतोय आपण 5वा विकेट तंबूच्या आश्रयाला गेला. धावफलकावरती धावा लागल्या 27. तिसरं षटक मार्गस्थ आहे. किफायती गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आहे. नक्कीच आपण बघतोय की श्रीदत्त मलेघरवाडी संघाची एक्सप्रेस समजला जाणारा नाव आहे सत्यविजय. आपली गोलंदाजीतील ही कला मात्र अद्भुतपणे सादर करत असताना बघतोय स्वरा दिव्या 11 या संघाच्या वतीने. पुढील खेळाडू गणेश मोकाल. आता मात्र दिशाहीन मारा. पंच आमच्याकडे वळतायत. एक धावसंख्या स्कोरबोर्डवरती ॲड केली जाईल. खरं तर त्याला 2 विकेटचं इथे मात्र पाहतोय आपण.
तर पाहिलं तर टॉनिक मिळालंय आणि अशा प्रकारचं टॉनिक मिळाल्यानंतर आपल्यातील सर्वोत्तम खेळ मैदानावरती दाखल करण्यासाठी खेळाडू सज्ज झालेला असतो आणि यावेळेस मात्र गोळ फलंदाजी मार्कवर आहे गणेश मोकल. नक्कीच आपण बघतोय बेनवली संघाचा सिने सितारा काय फॉर्ममध्ये होता, याही वर्षी फॉर्ममध्ये आहे, परंतु फॉर्म मिळायला पाहिजेच, फॉर्म मिळायला पाहिजे. लोअर फुलटच चेंडू होता, हलक्या हाताने गॅदर केलाय. बघतोय आपण लॉंगॉनमध्ये स्वतः क्षेत्ररक्षक होता निकित मोकलला पाहतोय, म्हणजे बेनवल्या संघाच्या खेळाडूने मारलंय तर बेलावडी संघाच्या खेळाडूने इथे अडवलंय. मग प्रीमियर लीग म्हणजे काय तर एका संघामधले 2 खेळाडू, एका संघामधले 2 चांगले फलंदाज, एका संघामधले 2 चांगले भाऊ यांची मैदानामधली एक क्रिकेटची कुस्ती म्हणजे प्रीमियर लीग. म्हणजे कधी कधी आपल्या 2 भावंडांना सुद्धा एकमेकाच्या विरोधात उभा राहावं लागतं ते प्रीमियर लीगमध्ये. कधी कधी 2 चांगल्या संघातील खेळाडूंना एकमेकाच्या विरोधात उभा राहावं लागतं, म्हणजेच काय प्रीमियर लीग. आणि 2023चा पर्व तिसऱ्याचा प्रीमियर लीगचा हा वाशुबा क्रिकेट संघटनेचा हे भव्य दिव्य सोहळा तुम्ही अनुभवताय. तर एका बाजूला स्वरा दिव्या 11 तर दुसऱ्या बाजूला युनिटी टायगर्स हा संघ लढताना पाहतोय. यावेळेस मात्र खोदून काढलाय चेंडू, हा परफेक्ट यॉर्कर होता, चेंडूला खेळून काढलाय तो म्हणजेच लोंगान रिझनमध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय आपल्याला. गणेश मात्र तिथे होता. एक भरभच्च अशी शरीरयष्टी आहे, षटकार चौकारासाठी नेहमीच गणला जातोय, अष्टपैलू खेळाडू आहे. इथे मात्र तिसऱ्या षटकाचं इथे खेळ समाप्त झालेला आहे आणि धावफलकावरती धावा लागल्या 30. खरं तर चांगली धावसंख्या मिलन मानावी लागेल, कारण 10च्या सरासरीने इथे जर पुढे सरसावलं तर 30 धावसंख्या आहे. अजूनही एक षटक येणं बाकी आहे. या षटकामध्ये जर 45 धावांचं आव्हान जर असेल तर आपल्याला माहिती आहे की 15 धावा जमवायला लागतील आणि 20 धावांचं आव्हान असेल तर तुम्हाला 20 धावा जमवायला लागतील. बघा इथे मात्र मी विनंती करतो, लायसन्स ग्रुप विपक्ष सिद्धवेद फायटर्स दोन्ही संघाच्या कर्णधारांनी लगेच विनाविलंब 4थं षटक इथे समाप्त होईल आणि नाणेफेकसाठी यायचं आहे. लायसन्स ग्रुप विपक्ष सिद्धवेद फायटर्स म्हणजे लायसन्स ग्रुप विचार केला आपण तर रुपेश म्हात्रे आणि सिद्धवेद फायटर्स म्हणालो तर बबलू म्हात्रे. तर या विनंती असेल दोघांना सुद्धा वेळ घ्यायचे नाहीये. हॅलो, बघा चर्चा रंगली जाते रोनकच्या बद्दल. खरं तर रोनक हा अष्टपैलू खेळाडू आहे. आज खरं तर रनआउट झाला तो, कारण मिस टाईम थोडंसं कॉल झाला होता आणि क्रिकेटमध्ये हेच पाहायला मिळतो आपल्याला. आपण समोरच्या मॅचमध्ये सुद्धा बघितलं की आता सुद्धा ज्यावेळेला नरेश म्हात्रे आऊट झाला त्याही वेळेला मिस टाईम पाहायला मिळालं होतं. अनिकेत सुद्धा आऊट झाला त्यावेळेला मिस टाईम कॉल पाहायला मिळाला होता. कॉल खूप महत्त्वाचा असतो, लक्षात ठेवा. ज्या वेळेला आपण मॅचमध्ये असतो ना कॉल खूप महत्त्वाचा असतो. ज्यावेळेला कॅच उडतो ना त्यावेळेला कधी कधी पाहतो आपण की 2-2, 3-3 प्लेयर एकमेका ती कॅच पकडण्यासाठी आलेला असतात. लक्ष असतो कॅचचं, परंतु कॉल खूप महत्त्वाचा असतो. त्यामुळं आपल्या विरोधात जो खेळाडू आहे ना त्यांनी कॉल करणं महत्त्वाचं असतो. त्यावेळेला केव्हा आपल्याला ज्यावेळेला इंटरनॅशनल मॅचेस बघतो त्यावेळेला सुद्धा आपल्याला त्या कॅमेरामधून सुद्धा आवाज येतो की येस किंवा नो म्हणून. त्यावेळेला कॉल खूप महत्त्वाचा असतो. त्यामुळं ज्या वेळेला आपण मैदानावरती धावत असतो, या 30 यार्डच्या खेळपट्टीवरती धावत असतो, 22 यार्डच्या खेळपट्टीवरती, ते कॉल खूप महत्त्वाचा असतो. चर्चा जरूर रंगते, तर चर्चेला अजूनही उधाण जरूर येईल, कारण प्रीमियर लीग ही चर्चेचा विषय आहे. ही चर्चा खूप चालू होता. आणि कोण बॉलर बघा कोण आलाय तो बघा. नक्कीच मुंबईवरून न्यू पनवेलवरून ज्याला बोली लावण्यात आली होती, साई पाटीलची खरं तर प्रयत्नांची पराकाष्ठा चालू होती, परंतु गणेश म्हात्रे यांनी ज्यांना अडवलं, एक अष्टपैलू खेळाडू. कन्या क्रिकेट संघामध्ये नेहमीच एक चर्चेचा विषय असतो. नाव आहे सचिन म्हात्रे, मॅन फ्रॉम कान्होबा, दीव एंडकडून गोलंदाजी करतो. एक डावखुरा गोलंदाज फलंदाजीसाठी आलाय, ज्ञानेश्वरसाठी गोलंदाजी करतोय. यावेळेचा चेंडू होता, मोठा फटका बिग हिट करायचा होता मिड विकेट क्षेत्रामध्ये. काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहे गणेश म्हात्रे तिथे आलाय. एकच धाव बघा. किती चेंडू लांब पळाला होता. खरं तर सीमा लगत चेंडू जाऊन अडवला गेला, परंतु एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. एका बाजूला आहे ज्ञानेश्वरच्या बॅटमधून निघालेला हा फटका होता. गणेश मोकल यावेळेस मात्र स्ट्रायकिंग एंडला असेल.
उजव्या हाताचा फलंदाज जसा येतोय तसं मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल केली जातोय. प्रत्येक वेळेला बघतोय आपण डावखुरा आणि उजव्या हाताचा फलंदाज आहे. अशा वेळेला मात्र तुम्हाला क्षेत्ररक्षण सजवणे खूप गरजेचं असतो. आपण बघतोय ऑन साईडला जर विचार केलेला, येस ऑन साईडला विचार केला तर लॉंग ऑन आहे, मिड विकेट आहे आणि स्क्वेअर लेग आहे. तदनंतर एक लेग गलीच्या दिशेने सुद्धा एक क्षेत्ररक्षक आहे आणि तदनंतर आपण बघतोय आपण मिड ऑफमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे, त्याच्यानंतर एक कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि डीप पॉईंटमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे आणि एक फ्लाय स्लिपमध्ये एक क्षेत्ररक्षण सजवण्यात आलेलं आहे. उजव्या हाताचा फलंदाज गणेश, तिन्ही यशच्या उद्ध्वस्त, फर्निचर डिस्ट्रॉय, डीजे. जब भी कोई लड़की देखो मेरा दिल दीवाना बोले बोले बोले. सजवण्यात आलेला आहे. उजव्या फलंदाज गणेश. सचिन म्हात्रेला विकेट मिळाल्यानंतर काय सेलिब्रेशन होतं, म्हणजे आकाशामध्ये पक्षी ज्याप्रमाणे फ्लाय होतो ना, हा डीजे ब्रावो, त्या पद्धतीनं सेलिब्रेशन होतं. आनंद आहे कारण आपण जेव्हा आपल्यावरती एखादा कर्णधार विश्वास ठेवतो त्या विश्वासाला सार्थ होऊन आपण गोलंदाजी करत असतो आणि जर का त्याच वेळेला आपल्याला गोलंदाजामध्ये जर आपल्याला विकेट मिळाली असेल तर सेलिब्रेशन झालाच पाहिजे. कारण आपण नक्कीच शोहेब अख्तरला पाकिस्तानचा खेळाडू पाहत होतो. ज्या वेळेला तो गोलंदाजी करायला यायचा ना त्यावेळेला फलंदाजाला खूप डेंजरस अशी खुन्नस द्यायचा आणि हर्षल बोगलेने त्यानं विचारलं होतं की तुम्ही अशा प्रकारची खुन्नस का देता. त्यावेळेला त्याने सांगितलं होतं की क्रिकेटचं युद्ध आहे आणि ज्या वेळेला युद्ध करत असतो ना त्यावेळेला अशी खुन्नस दिल्याने प्रतिस्पर्धी खेळाडूमध्ये एक युद्धाची भावना निर्माण होते आणि तो त्याचा गेम प्लॅनिंग असायचा आणि त्याच गेम प्लॅनिंगवरती तो अनेक वेळेला विकेट मिळवायचा. तर बघतोय आपण सचिन यावेळेचा चेंडू होता, खेळून काढलाय, प्रयाग आलेला होता आपण बघतोय आणि बघतोय यावेळेस मात्र लॉंग ऑफच्या रिशनमध्ये रुपेश होता, तिथं थोडंसं वेंधलेपणा पाहायला मिळाला आणि 2 धावा पाहायला मिळतात. प्रयाग म्हात्रेचा जर क्रिकेटचा प्रवास पाहिला तर खूप वर्ष सत्यविजय क्रिकेट संघामध्ये खेळला, युनिटी क्रिकेट कालेश्रीमध्ये नाही खेळला परंतु पाहतोय अक्कादेवी कालेश्री, त्यानंतर शिवसागर कालेश्री अशा अनेक संघांमधून त्याने प्रवास केला आहे. लेदर क्रिकेटचा खूप सारा अनुभव आहे. मला वाटते नक्कीच वडाला इथे असताना मुंबई असताना क्रिकेट ते खेळायचं आहे. एक अष्टपैलू खेळाडू आहे. ओ हो, वन्स अगेन प्रयाग मात्रला माघारी जावं लागेल. फर्निचर डिस्ट्रॉय, यू मिस, आय डेफिनेटली हिट. या मॅच मध्ये खलनायक कोण ठरतोय? नाव आहे सचिन म्हात्रे, मॅन फ्रॉम कान्होबा. बघा सचिन म्हात्रेच्या गोलंदाजीवरती तुम्हाला अशा प्रकारचा खेळ करताच येणार नाहीये कारण हा डावखुरा गोलंदाज आहे आणि डावखुरा गोलंदाज म्हटलं ना ते एक प्रकारचं अँगल क्रिएट करत असतो, म्हणजे लेग ब्रेक असेल, ऑफ ब्रेक असेल, अशा पद्धतीचा गोलंदाज तो करत असतो. त्यामुळं बॅकफुटला जाताना तुम्हाला परफेक्ट बॅटवरती घेणं खूप गरजेचं असतो. मग आता मात्र तुम्हाला पाहायला मिळेल हर्षल म्हात्रे हा गोलंदाज आहे, फलंदाज आहे. येस, सचिन पहिला अनसोल्ड जरूर झाला होता पण तदनंतर मात्र ह्या सचिनला मात्र घेण्यासाठी तब्बल व्हाईट कॉल एंट्री मिळाली होती. आता मात्र फलंदाज आहे हर्षल म्हात्रे, म्हणजे नरेश म्हात्रे यांचे सुपुत्र, द लिजेंड क्रिकेटर. आणि खूप वर्ष पाहतोय आपण जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा प्रवास झाला होता क्रिकेटच्या माध्यमातून. तर नवयुवक आहे परंतु नवयुवक म्हणतात ना की ज्याच्या अंगामध्ये वळवल असतो ना तोच मात्र चळवळ घडू शकतो. एक उंचपुरा फलंदाज आहे. बघूया, एक अनुभवी फलंदाज तर एक अनुभवी गोलंदाज. यावेळेस मात्र पयाचा वेध घेणारा चेंडू होता परंतु ऑब्वियसली सोडून जाणारा होता, त्यामुळं हा विकेट काय मिळू शकला नाही आहे. परंतु एक धाव जरूर पूर्ण केला जातो. बॅकफुटला जाऊन प्रयत्न केला होता की एक मोठा पंच करावा परंतु मात्र लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव जरूर आलेली आहे, ॲड केली जाईल. धावफलकावरती धावा लागल्यात 34. चौथं षटक मार्गस्थ आहे. आपण विचार केला तर निकित ठाकूरने सांगितलं होतं की 40-45 धावा आमच्यासाठी खूप असणार आहेत कारण आमच्याकडे चांगले भेदक गोलंदाज आहेत, परंतु 34 धावा धावफलकावरती आल्यात. अजूनही धावसंघ पुढे सरसावेल परंतु वेळ घ्यायचा नाही. बघा विनंती, सचिन आपल्याला विनंती असेल, आपण बघतोय डावखुरा फलंदाज विरुद्ध डावखुरा गोलंदाज. यावेळेला राऊंड द विकेट ओव्हर द विकेट मारा डावखुरा फलंदाजासाठी. लोअर फुलटॉस चेंडू होता परंतु मोठा फटका एक्झिक्युट होईल का? इथे मात्र तुषार वर्तक याच्या हातमधून हा थोडंसं फंबलिंग झालं. आपण बघतोय की ऑफ स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक होता परंतु तदनंतर मात्र आपण बघतोय की थर्डमॅन क्षेत्रामध्ये धावून गेला, ज्याचं नाव होतं सत्यविजय. नक्कीच खूप चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं परंतु
2 धावा घेण्यास मात्र 3 धावा घेण्यास मात्र रोखू शकला नाहीये आणि 3 धावसंख्येच्या धावफलकावरती धावा लागल्या 37. येणारे 4 षटकांमध्ये निर्णायक विजयासाठी 38 धावसंख्येची गरज असणार आहे, ती म्हणजेच स्वरा दिव्या 11 या संघाला. जरूर पाहतोय नक्कीच खेळ कसा असणार आहे, तो म्हणजेच युनिटी टायगर्स विपक्ष स्वरा दिव्या 11 या संघाचा. विजयासाठी मात्र 38 धावांची गरज असणार आहे. या पाहूया 38 धावा कशा जमवल्या जातील. तत्पूर्वी आपण जाऊया गोल्डन डीजे सत्यविजय पाटील यांच्याकडे. हॅलो, बघा आमच्या ट्रॉफी फायटर फाउंडेशनचे सदस्य सचिन म्हात्रे, एक उत्तम गुणलेखक इथे मात्र मैदानावरती दाखल झालेले आहेत. नक्कीच कौतुक असेल प्रत्येकाचे. आमचे महेशदादा असेल, सुशीलदादा असतील, अनेक ट्रॉफी फायटरचे आमचे विनायकदादा असतील. बघा सर्वांचं सहकार्य खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येकजण आपलं आयोजन नीटनेटकं व्हावं यासाठी मात्र झटताना आपण पाहतोय. आपण बघतोय एका बाजूला युनिटी टायगर्स या संघानं येथे मात्र नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं होतं. तर 36-37 धावांवरती हा खेळ समाप्त झालेला आहे. येणाऱ्या 4 षटकांमध्ये 38 धावांची गरज असेल. बघा विनंती असेल स्वरा दिव्या 11 रुपेश म्हात्रे, विनंती असेल आपला फलंदाज पाठवायचा आहे कारण खूप वेळ झालेला. विनंती असेल आपल्याला, विनंती असेल. हॅलो, हो विनंती असेल तुम्हाला, चला फलंदाज पाठवायचे आहेत. थांबून उपयोग नाही आहे आपल्याला. या जेवढ्या लवकर होईल ना तेवढ्या मॅच आपल्याला खेळायला पाहिजे, का अजून प्रेक्षणीय सामने आपल्याला खेळायचे आहेत. चला या, विनंती असेल या, कारण तुम्ही मैदानावरती आल्यानंतर तुम्ही नक्कीच एक एंड इथून मात्र चूज करणार आहोत. ते एंड चूज करण्यासाठी त्यांना महत्त्वाचं असेल, तेव्हाच तुमची क्षेत्ररक्षण लागेल. हे महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. कारण जो एंड तुम्ही तयार करणार आहात त्याच्या विरुद्ध दिशेने आपलं क्षेत्ररक्षण सजवावं लागतं. हे फलंदाजाने लक्षात ठेवायचं आहे, कारण तुम्ही आल्यानंतर क्षेत्ररक्षण सजवलं जाईल. हॅलो, तर लायसन्स ग्रुप आणि त्यानंतर सिद्धवेद फायटर्स. लायसन्स ग्रुप आपणास विनंती असेल आपला कर्णधार इथे यायचा आहे. लायसन्स ग्रुप आणि सिद्धवेद फायटर्स, लायसन्स ग्रुप इथे उपस्थित झालेला आहे. तर सिद्धवेद फायटर्स बबलू म्हात्रे, बबलू म्हात्रे कुठे असाल तर या, या लवकर. चला नाणेफेक करून घ्यायचं आहे. मी परमेश सरांना विनंती करेन नाणेफेक करायची आहे. जाऊ का? ठीक आहे. चला नेक्स्ट बघतोय आपण 38 धावांचं लक्ष सामोरं ठेवून यावेळेस मात्र स्वरा दिव्या 11 हा संघ मैदानावरती आलेला आहे. एका बाजूला आहे भेदक फलंदाज चॅम्पियन ट्रॉफी विनर संघाचा, बघतोय आपण निकित मोकल्ला. तर दुसऱ्या बाजूला आहे प्रतीक. बघतोय आपण विजयासाठी 4 षटकांमध्ये 38 धावांची गरज. या बोलूयात, माझी वेळ इथं संपतोय, मात्र तुम्ही थांबू नका. नेक्स्ट आवाज असणार आहे आमचे परमेश पाटील सर आणि जितेंद्र पाटील सर. थँक्यू. हॅलो, येस थँक्यू. जाऊया आपण टॉस बॉक्समध्ये, जिथे टॉस केला जाईल. निधी लायन्सला फाईट करेल टीम सिद्धवेद फायटर्स. अतिशय महत्वाची लायसन ग्रुप. ओके,
लायसन ग्रुप आणि सिद्धवेद फायटर्स या दोन टीम्समध्ये टॉस होईल. मी मान्यवरांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा आहे. स्पिन द कॉइन. लायसन ग्रुप कॉल करतोय. टॉस जिंकले लायसन ग्रुपने. फार वेळ नाही आपल्याकडे, फक्त निर्णय सांगायचा आहे. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. काही बदल असतील का प्लेइंग 11 मध्ये? तर नाही, आमच्या 11 प्लेयर 11 मध्ये आहेत. परंतु या स्पर्धेचा एक नियम आहे, प्रत्येक खेळाडूला एक मॅच खेळवणं कंपल्सरी असेल. एक मॅच खेळवणं कंपल्सरी असेल. आयोजन कसं वाटतोय? आयोजन तर खूपच चांगलं आहे. ठीक आहे, जाऊया आपण बबलूकडे. बबलू, मॅच फार महत्त्वाची आहे, कारण की पहिली मॅच पराभूत झाल्यानंतर प्रेशर आहे का? प्रेशर तर नक्कीच आहे. आता ही मॅच कशी कोणत्याही परिस्थितीत मॅच जिंकणार नाही तर आम्ही बाहेरला जाऊ. इट्स अ डू ऑर डाय. खरं तर ही महत्त्वाची लढत असेल. कमालीचा खरं तर उत्साह सर्व खेळाडूंच्या चेहऱ्यावर वाटतोय. खूप चांगलं आयोजन करतं तुम्ही, ज्या आयोजन कमिटीमध्ये देखील आहात. अशा परिस्थितीमध्ये खरं तर काय म्हणाल? आयोजन भरपूर चांगलं झालेलं आहे, पण जो उन्हाचा तडाखा आहे त्याच्यामध्ये जो खेळाडूंचा प्रतिसाद आहे, अद्यापपर्यंत एकसुद्धाही खेळाडू बोलला नाही की भरपूर ऊन लागतोय. जो जानेवारी ते फेब्रुवारीमध्ये जो सीझनचा खेळाचा जो उत्साह असतो त्याचप्रमाणे सर्व प्लेयर खेळत आहेत. तदनंतर खरं तर आज प्रेक्षणीय लढत असेल 40+ची आणि उद्या मात्र ग्रामीण टेनिस क्रिकेटचे सर्व स्टार खेळाडू खरं तर प्रेक्षणीय लढत असणाऱ्या 2 मॅचेसबद्दल काय म्हणशील? आज फर्स्ट टाईम होणार आहे 40+ची मॅच, त्याच्यामुळं आज सर्व 40+ यांना थोडंसं हाऊस वाटेल. आणि उद्याची मॅच आहे हमरापूर विभाग. ती मॅच बघायला मला वाटते हमरापूरची पब्लिक भरपूर येईल आणि यूट्यूबला भरपूर केलं. आणि उद्याचा माहोल असेल, फुल गर्दी असेल, गर्दीच भरपूर असेल. जरूर लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक मॅच लाईव्ह एन्जॉय करतात त्यांना मी आत्ताच सांगतो की उद्या ठीक 3:30 ते 4 वाजता आपले तिकीट लवकरच बुक करून घ्या, कारण की फुल पॅक स्टेडियम पाहायला मिळेल. दोन्ही संघांना देऊया आपण खूप साऱ्या शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक, विश यू गुड गेम. जाऊया आपण जितेंद्र सरांकडे. हॅलो. तर जाऊया. पहिला षटक प्रगतीपथावर असताना 38 धावांचं खरं तर लक्ष ठेवलंय समोर. कोणासमोर? स्वरा आणि दिव्या 11 ना. स्वरा आणि दिव्या 11 समोर 38 धावांचं लक्ष, म्हणजे प्रतिषटक 9.5च्या सरासरीनं पळायचं आहे. ते या संघाला पहिलं षटक चालू असताना धावफलकावर धावा जोडल्या गेल्या आहेत. त्या पहिल्या षटकांती धावसंख्या आहे ती 17, म्हणजे खूप चांगली सुरुवात म्हणावी लागेल. खरं तर निकित एक खूप चांगली फलंदाजी करत होता. सलग 2 षटकार आणले होते 4थ्या आणि 5व्या चेंडूवर, परंतु शेवटच्या चेंडूवर मात्र मोह आवरला नाही आणि त्याच्यात एक बाद झाला आणि एक धूमधडाक्यात जी सुरुवात केली होती. पहिल्या षटकाकर धावसंख्या ती 17. सर खरं तर युनिटी काळेश्री संघानं 37 धावांचं 38 धावांचं लक्ष समोर ठेवलेलं असताना एक पहिल्या षटकात जवळपास 17 धावा, म्हणजे निम्म्या धावा पहिल्याच षटकामध्ये कुठून काढली आहेत. परंतु विकेट मात्र गमावून बसला आहे. आणि खरं तर आता थोडीशी एक कमबॅकची चाहूल आपण म्हणू शकतो, कारण एक आपण प्रिव्हियस मॅचमध्ये सुद्धा पाहिलं साईसारखा फलंदाज एक चांगले आक्रमक फलंदाजी केली होती. मला वाटतं 35च्या पुढे भागीदारी झाली असताना साईची एक जबरदस्त अफलातून कॅच घेतली राजेशने आणि कुठेतरी टर्निंग पॉईंट म्हणू शकतो. तशा प्रकारचं एक कमबॅक केलं होतं. तशीच स्थिती मला वाटतं इथे आहे, कारण धावसंख्या पहिल्या षटका अखेर 17 धावा कुठून काढल्या आहेत आणि शेवटच्या चेंडूवर मात्र विकेट गमावून बसलाय तो निकित. आणि आता दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज वापरला जाईल अनिकेत आणि समोर असेल उजव्या हाताचा फलंदाज प्रतीक, एक स्टायलिश प्लेयर. अगदी हलक्या हातांना डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळून काढला आहे पॉईंट आणि कव्हरच्या क्षेत्ररक्षकाच्या मधून आणि 2 धावा अतिशय चपळाईनं पळून काढल्या आहेत. खरं तर हा सर या प्रत्येक खेळाडू असं हा प्रतीक सर म्हणायला गेला तर लेदर क्रिकेटसाठी खेळतोय आणि अतिशय सुंदर फलंदाजी करतोय. खूप टेक्निकली साऊंड ज्याला म्हणू शकतो असा प्रकारचा खेळाडू आहे. त्याच्या स्टान्सवरनं आपल्याला बराचसा अंदाज येतो. प्रत्येक चेंडूला त्याचं फुटवर्क आणि बॅटची ग्रीप खेळताना बघतो एकदम ढिल्या हाताने खेळतोय तो.
यावेळचा मात्र चेंडू अगदी स्टेट ड्राईव्ह पद्धतीने खेळलेला, खरं तर चेंडू गेला लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाकडं, तोपर्यंत एका चिकी सिंगल कंप्लीट केली आहे, सावध सुरुवात केली आहे आणि त्याला माहीत आहे समोरचा येणारा फलंदाज असेल तो मात्र एक आक्रमक भूमिका करेल आणि एका बाजूने नांगर टाकण्याचं काम मात्र अगदी राहुल द्रविड सरांच्या शैलीप्रमाणे प्रतीक एका बाजूने उभा आहे आणि हीच रणनीती मला वाटतं असायला पाहिजे, कारण धावसंख्या धावपटलावर अगदी धावसंख्या झाली ती मला वाटतं 20 आणि हा एक नवीन इनोव्हेशन करण्याचा प्रयत्न होता. दिल स्कूप ज्याला शॉट म्हणू शकतो तो रुपेश म्हात्रे यांच्या बॅटमधून आलेला हा सुंदर खणखणीत चौकार. अगदी रुपेश म्हात्रे यांनी जवळ लांबून पाहिलं तर त्याला अगदी मास्क लावल्यासारखं ते दिसत आहेत, खरं तर ओळखू येत नाही, परंतु त्यांच्या बॉडी लँग्वेजवरनं वाटलं की ते रुपेश म्हात्रे आहेत आणि एक सुंदर चौकार त्यांच्या बॅटमधून पहिला पाहावयास मिळाला आणि धावफलक पुढे 4 पुढे सरसावतोय. धावसंख्या आहे ती 24. सर गोलंदाजी मला आता आक्रमकता असली पाहिजे मॅचमध्ये कमबॅक करायचं असेल तर सर. जरूर, अगदी छोटं मैदान आहे आणि पुन्हा एकदा सुपला शॉट पाहायला मिळाला आणि सलगचे 2 चौकार. खरं तर जर आपण पाहिलं खेळाडूकडे तर असं वाटतं की आज रंगपंचमी आहे की काय, किंवा एखाद्या यात्रा आहे की काय, किंवा पालखी सोहळा आहे का, परंतु क्रिकेटची मॅच आहे आणि आपलं फेस कव्हरअप करण्यासाठी करतं स्किनसाठी ते कदाचित आपण म्हणूया की फेअर अँड लवली किंवा अनेक काही दुसरं काही प्रोडक्ट यूज केला असेल, परंतु अप्रतिम मॅच आहे. अगदी पहिल्या ओव्हरमध्ये निम्म्या रन्स आल्या आणि तदनंतर प्रेशर फार कमी झालं. नॉन स्ट्राईकचा खेळाडू प्रतीक आहे, सो ऑब्विसली प्रतीककडे फार क्रिकेटचा मोठा अनुभव आहे आणि जर आता मात्र स्ट्राईकला असणाऱ्या फलंदाजाचा तडाखा आणि मोठा फटका आला आहे. खरं तर रुपेशच्या बॅटमधनं हा दर्जेदार षटकार. 2 फटके आपण पाहिले, दोन्ही चौकार विकेटच्या मागे आणि तदनंतर मात्र अक्रॉस द विकेट षटकार आणि आता फक्त आणि फक्त 4 धावांची आवश्यकता आहे. जरूर महाराष्ट्र पोलीस दलात सध्या कार्यरत असणारा खेळाडू आपण पाहतोय, परंतु सर सध्या स्थितीत चर्चा सुरू आहे 40+ मॅचची, कारण की वाशी विभाग प्रीमियर लीग 2023 आजचा पहिला दिवस ओपनिंग डे आणि या ओपनिंग डेमध्ये आपण प्रेक्षणीय लढत सर पाहणार आहोत की जिथे वाशी विभाग 40+ आणि हमरापूर विभाग 40+. हमरापूर विभागाचा प्लेइंग 11 स्क्वॉडचा जर आपण विचार केला, संभावित टीम सतीश हनुमानपाडा, सचिन असेल हमरापूरचा, सचिन तांबडशेचा देखील असेल, वैभव असेल डावरेचा, प्रेमनाथ कोपर, गोपीनाथ शेठ मोकल खरं तर जोहेचे लेजंड क्रिकेटर, किरण असेल कलव्याचा, कलव्याचा आणखीन एक खेळाडू संदीप, मंगेश देखील कदाचित या प्लेइंग 11 मध्ये, तदनंतर विनायक दादर, तदनंतर नारायण दादर, विनोद आणि सुनील हे राब्याचे खेळाडू, दिलीप देखील राब्याचा खेळाडू. संभावित ही टीम कदाचित आमच्यापर्यंत पोहोचले. अरुण लेजंड क्रिकेटर खारसापोलीचे आणि जितेंद्र दादा खरं तर वरेडीचे, ही संभावित प्लेइंग 60ची टीम. खरं तर 16 खेळाडूंची लिस्ट आले, फार मजा येईल. सर पुन्हा एकदा जुन्या आठवणींना उजाला देण्यासाठी खरं तर ही मॅच कोणी मिस करू नका. मोठ्या संख्येने खरं तर वाशी विभागातील सर्व प्रेक्षकांना या ठिकाणी आम्ही आमंत्रित करतोय आपल्या विभागातील लेजंड क्रिकेटरला पाहण्यासाठी. मैदानाच्या अवतीभोवती खरं तर गर्दी करा. नक्कीच सर, त्याच मॅचच्या प्रतीक्षेत सर्व वाशी विभागातील खेळाडू आणि प्रेक्षक. निश्चितच तोपर्यंत जाऊया तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल. गोलंदाज निकित मोकल, पहिला चेंडू बँग ऑन टार्गेट, यॉर्कर पद्धतीचा चेंडू सरळ येतोय, कव्हरचा क्षेत्ररक्षक डीप कव्हरमध्ये पकडला जाईल. केवळ 1 धावाने पुढे धावफलक हलता राहील आणि धावसंख्या आता होते ती बोर्डवर 35. सर खरं तर टॉप 4 साठी आपण रन रेटचा विचार करणार आहोत. सर तर मोठा विषय जर मिला कदाचित प्रतीकच्या हे लक्षात आहे की नाही मला ठाऊक नाही आहे, परंतु रन रेट फार इम्पॉर्टंट आहे. मोठ्या रन रेटने जर तुम्ही जिंकलाल तर तुम्हाला नेक्स्ट मॅचसाठी थोडं सोपं ठरेल, कारण की क्वालिफाय तुम्हाला व्हायचं असेल जर पॉईंट सेम झाले तर मात्र आपण रन रेटचा विचार करणार आहोत. सो रन रेट इज मोस्ट इम्पॉर्टंट इन दिस गेम. खरं तर लीग स्टेजच्या मॅचमध्ये पहिली मॅच इम्पॉर्टंट आहे, तुमचा रन रेट इम्पॉर्टंट आहे. रन रेट अर्थातच तुम्ही किती चेंडू राखून जिंकताय, तुम्ही किती विकेट्सने जिंकताय, तुम्ही काय मार्जिनने जिंकताय, तुम्ही कशा प्रकारे जिंकताय हे फार महत्त्वाचं आहे. हे पहा खरं तर मोठा फटका खेळायचा होता, कॅच अँड बोल्डचा चान्स, विकेट मिळालाय, पण तुमच्या आणखीन काही पॉईंट्स कमी होतील. सर
नक्कीच जसं आपण रेफरन्स दिला की एरर ऑफ मार्जिन्स हे क्रिकेटमध्ये तुम्हाला खूप मेंटेन करावं लागतं, कारण ह्या लीगमध्ये हीच तर खरी चुरस असते, हीच तर खरी मजा असते प्रत्येक खेळाडूसाठी. कारण तुम्ही सर प्रत्येक चेंडूवर मॅचमध्ये लाईव्ह असलं पाहिजे. भले ती मॅच आपल्यापासून दूर गेली, परंतु तो विजय आणि हारमधला जो अंतर आहे तो कमीत कमी कसा राखता येईल यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे. आणि याच दरम्यान मला वाटतं आमच्या वाशिबाग क्रिकेट संघटनेतील जे 40+ जे खेळाडू आहेत ते मात्र आपण उल्लेख केल्याप्रमाणे त्या मॅचची उत्कंठा सर सर्व खेळाडूंना आता आहेच आहे, परंतु जे लेजेंडरी क्रिकेटर आहेत त्यांना जास्त या मॅचचं आकर्षण असेल, कारण त्यांच्या डोळ्यांसमोर सर्व प्रेक्षक त्यांना खेळताना बघतील ह्याचा आनंद काही वेगळाच असेल. आणि जसं आपण म्हणतो की प्रत्येक चेंडूमध्ये आपण लाईव्ह असलं पाहिजे, कारण एका एका चेंडूने तुमचं कॅल्क्युलेशन पुढं सरकत राहील, बिघडत राहील आणि शेवटच्या क्षणापर्यंत ते उत्सुकता तर मात्र ताणली राहील. यावेळचा चेंडू हलक्या हातानं खरं तर कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु कुठेतरी चेंडू आणि बॅटपासून अंतर राहिलं आणि चेंडू अलगद यष्टीरक्षकाच्या हातात विसावला. खरं तर हीच तर परवडी असेल सर. आज 2 दिवसामध्ये वाशी विभाग आणि हमरापूर विभाग या 2 संघांमधील लढत कोणी जिंको, परंतु प्रेक्षकांना मात्र एक पर्वणी असेल. प्रत्येक खेळाडूंना एकमेकांच्या खेळाचा आनंद खरं तर घेता येईल. याच दरम्यान एक सुंदर स्ट्रेट ड्राईव्ह पद्धतीचा अलंग डाऊन द ग्राउंड शॉट आला आणि या चेंडूवर मात्र 4 धावा निश्चित झाल्या आणि या चौकारानं विजय संपादित केला. तो दिव्य आणि स्वरा 11 संघाने दोन्ही संघांचं हार्दिक अभिनंदन आणि निश्चितच पुढच्या मॅचसाठी त्यांना शुभेच्छा असतील. सर आपण पुन्हा जाऊया 40+च्या या आकर्षण असणाऱ्या मॅचकडं, कारण आता दोन्ही विभागातील 40+चे खेळाडू मात्र या मॅचची खरं तर प्रतीक्षेत होते की ही मॅच कधी प्रेक्षकांपर्यंत पोहोचतील आणि आपल्याला आपल्या खेळाचा आनंद प्रेक्षकांना देता येईल आणि ॲज वेल ॲज आपल्याला सुद्धा घेता येईल. तो सामना मात्र आता प्रेक्षकांच्या भेटीस काही क्षणामध्येच आपल्याला अनुभवता येईल. तर